अस्सल खानदेशी पद्धतीने सकाळच्या जेवणात केले जाणारे 3 वेगवेगळे मेनू आज आपण बनवणार आहोत. खानदेशामध्ये सकाळच्या जेवणासाठी अशा प्रकारच्या पातळ, हिरव्या आणि रस्सेदार, मस्त तर्रीदार भाज्या तयार केल्या जातात, ज्या चवीला अप्रतिम लागतात, बनवायला अतिशय सोप्या आहेत. ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत, पापड बिबड्यांसोबत तुम्ही चुरून खा, काय मजा येते सांगू. सर्वात आधी आपण खानदेशी जेवणात सकाळच्या वेळेला तयार केला जाणारा मस्त झणझणीत मेनू बनवतो आहे करोळ्याची भाजी. करोळ्याची पातळ भाजी तयार करण्यासाठी इथे मी साधारण मूठभर शेंगदाणे घेतलेले आहे. तर आता हे शेंगदाणे अगदी मंद आचेवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे जेवढे छान भाजले जातील भाजीला चव सुद्धा तेवढीच चांगली येते. आता शेंगदाणे छान भाजून झालेले आहे. हलक्या हाताने असे जर शेंगदाणे थोडे चोळून पाहिले तर साल वेगळी होते, म्हणजे शेंगदाणे अगदी छान भाजून झाले. आता भाजलेले शेंगदाणे एका प्लेटवर मी इथे काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे सुक्या खोबऱ्याचा कीस सुद्धा भाजून घ्यायचा आहे. एक मोठा चमचा भरून सुक्या खोबऱ्याचा कीस मी इथे घेतलेला आहे. सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. अगदी मंद आचेवर छान खोबरं भाजून झालेलं आहे. शेंगदाण्यांसोबतच हे भाजलेलं खोबरं सुद्धा काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्येच कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा थोडा जाडसर उभा चिरून घेतलेला कांदा मी इथे घेतलेला आहे. आणि आता हा कांदा छान भाजून घ्यायचा. कांदा खोबरं तुम्ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर किंवा विस्तवावर जरी भाजून घेतलं तरी चालणार आहे. कांदा दोघं बाजूने छान भाजून झाल्यानंतर किंवा अर्धवट भाजून झाल्यानंतर यावर थोडं तेल घालायचं आणि तेलावर कांदा परतून घ्यायचा. थोडं तेल घातल्यामुळे छान मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो भाजीला. आता कांदा सुद्धा छान भाजून झालेला आहे. सर्व साहित्यासोबत काढून घेतला. त्यानंतर आपल्याला धणे आणि जिरं भाजायचं आहे. तर 1 चमचा भरून मी इथे धणे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा भरून जिरं घेतलेलं आहे. धणे जिरे भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची, म्हणजे करपणार नाही. आता भाजून झालेले हे धणे जिरे काढून घेतले. त्यानंतर आता आपल्याला हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहे. तर 6 मस्त झणझणीत तिखट चवीच्या इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आजच्या सर्व भाज्या मी साधारण 4 ते 5 लोकांसाठी बनवते आहे. त्यानुसार सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे. जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला भाज्या करायच्या असतील तर तुम्ही इथे थोडं साहित्य वाढवू शकता. मिरची थोडी अर्धवट भाजून झाल्यानंतर थोडं तेल घातलं. तेलावर मिरची परतून घेतली. सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला भरपूर लसूण घालायचं आहे. लसूण पाकळ्या थोड्या आकाराने छोट्या आहेत म्हणून 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडा छोट्या आकाराचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. भरपूर कोथिंबीर घेतली आणि सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये असं फिरवून घेतलं. लागेल तसं थोडं पाणी घालून चटणी वाटून घेतली. आता भाजी तयार करायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा भरून तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये 1 छोटा चमचा भरून मोहरी घातली. 1 छोटा चमचा भरून जिरं घातलेलं आहे. फोडणी मस्त तडतडली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला हे करोळे घालायचे आहेत. तर इथे साधारण अर्धी वाटी एवढे मी करोळे घेतलेले होते आणि ते फोडून घेतले. आता हे फोडून घेतलेले करोळे तेलावर साधारण अर्धा ते 1 मिनिट छान परतून घ्यायचे. मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता करोळे छान भाजून झालेले आहे. रंग सुद्धा चेंज झालेला आहे. आणि आता या स्टेजला यामध्ये ही तयार करून घेतलेली किंवा वाटून घेतलेली चटणी घालायची आहे. ही चटणी मिक्सरमध्ये वाटत असताना अतिशय मऊ वाटायची नाही, थोडीशी रवाळ ठेवायची, म्हणजे भाजीला चव छान येते. अगदीच बारीक करायची नाही. लागेल तसं आवश्यक तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि चटणी तयार करून घ्यायची. जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर ही चटणी तुम्ही पाट्या वरवंट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. आता मिक्सरच्या भांड्यात थोडी चटणी लागलेली होती म्हणून थोडंसं पाणी फिरवून घेतलं आणि ते पाणीसुद्धा या कढईमध्ये मी ओतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. अर्धा चमचा हळद घातली. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. कुठलाही जो तुमच्याकडे साठवणीतला गरम मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे. आपण धणे भाजून घेतलेले आहे त्यामुळे धणे पावडर घालायची गरज नाही. आता हळद, मसाला, मीठ व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करायचं आहे आणि अगदी मंद आचेवर साधारण 1-2 मिनिटं ही चटणी जी आहे ती आपल्याला छान कलसून घ्यायची आहे. छान अशी तेल सुटेपर्यंत तयार करून घ्यायची आहे. करोळ्यांची भाजी आहे. या करोळ्याला काही भागामध्ये सांडगेसुद्धा म्हटलं जातं किंवा वड्यासुद्धा म्हटलं जातं. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर इथे साधारण 1.5 ग्लास अगदी उकळतं कळकळीत असं गरम पाणी मी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये हे पाणी मी घातलेलं आहे. भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही ते पाणी कमी जास्त करू शकता. ही भाजी खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको, अशी मध्यम भाजी असायला हवी, म्हणजे ती चवीला छान लागते. भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर थोडीशी घट्ट होते आणि
छान मस्त तरी येते, रंगसुद्धा मस्त येतो भाजीला. आता आपल्याला मंद आचेवर भाजी साधारण 4 ते 5 मिनटं उकडून घ्यायची आहे, पूर्णपणे शिजू द्यायची आहे. भाजी तुम्ही इथे बघू शकता पूर्ण शिजल्यानंतर रंग छान आलेला आहे, तरीसुद्धा मस्त आलेली आहे आणि भाजी खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. अगदी परफेक्ट अशी ही सांडग्यांची किंवा करोळ्याची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत चुरून खा, अप्रतिम लागते. त्यानंतर खानदेशी जेवणात सकाळच्या वेळेला तयार केली जाणारी गिलक्याची भाजी कशी तयार करायची ते बघूया. गिलक्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचं छान कोवळं, मऊ आणि बारीक असं हे गिलकं कट करून घेतलेलं आहे. पोळी तुम्ही तुम्हाला हव्या तशा मोठ्या किंवा छोट्या करून घेऊ शकता. आणि भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलं. आता या गरम तेलामध्ये आपल्याला जिरं मोहरी घालायचं आहे. तर इथे मी जिरं मोहरी घालून घेतलं. त्यानंतर यामध्ये हे बारीक चिरून घेतलेलं गिलकं घालायचं आहे. गिलके किंवा घोसाळेसुद्धा गिलक्यांना काही भागामध्ये म्हटलं जातं. त्यानंतर इथे 1 चमचा भरून तुरीची डाळ मी 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत घातलेली होती. ती भिजवून घेतलेली तुरीची डाळ घालायची आणि गिलकं आणि डाळ एकत्र व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर यामध्ये साधारण अर्धा चमचा मी हळद घातली, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे, अर्धा चमचा मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित हे मसाले आपल्याला या गिलक्यासोबत डाळसोबत मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही ते डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली तरी चालेल, साधारण 1-2 शिटी घेऊन डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली तरी चालेल किंवा अशी भिजवून जरी तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये वापरली तरी चालणार आहे. आता हे गिलकं आणि डाळ शिजते आहे तोपर्यंत भाजीसाठी आपण वाटण तयार करून घेऊया. तर इथे वाटण तयार करण्यासाठी आधीच्या रेसिपीमध्ये सांगितलं तसं अगदी मंद आचेवर छान अर्धी वाटी शेंगदाणे मी इथे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर 6 ते 7 झणझणीत तिखट चवीच्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. आवश्यक तसं थोडं थोडं पाणी घालून थोडीशी रवाळ अशी चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. चटणी तुम्ही बघू शकता इथे तयार झालेली आहे. अतिशय बारीक नको आणि अतिशय जाडही नको अशी ही चटणी वाटून घ्यायची. आपण चटणी तयार करून घेतली तोपर्यंत इकडे गिलकं आणि डाळसुद्धा छान शिजलेली आहे आणि आता यामध्ये आपण ही तयार करून घेतलेली चटणी घालायची. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे, साधारण अर्धा कप भरून पाणी घातलं आणि चवीसाठी मीठ घालायचं आहे. आता व्यवस्थित ही चटणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता ही चटणी घातल्या लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही. थोडा वेळ साधारण 1-2 मिनिटं ही चटणी अगदी मंद आचेवर मस्त अशी तेलामध्ये शिजू द्यायची आहे. जसजशी ही चटणी शिजली जाते ना तसतशी भाजीला चवसुद्धा छान येते आणि भाजीवर मस्त अशी तरीसुद्धा येते. शेंगदाण्यांच्या भाज्या तयार करत असताना भाजीसाठी तेलाचा खूप जास्त वापर करायचा नाही, कारण शेंगदाणे असतात त्यामुळे भाजीला तेल आपसुकच सुटतं. आणि तुम्ही ते बघू शकता थोडा वेळ चटणी छान झाकण ठेवून मी शिजवून घेतलेली आहे. रंग मस्त आलेला आहे, तेलसुद्धा छान सुटलेलं आहे. अधूनमधून हलवत राहायची चटणी म्हणजे ती करपत नाही. आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पुन्हा इथे छान कळकळीत असं गरम पाणी मी करून घेतलेलं आहे. आता पाणी घालायचं आहे. तुम्हाला भाजी किती लोकांसाठी किंवा किती घट्ट किती पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घाला. पाणी घातल्यानंतर भाजी अगदी तळापासून व्यवस्थित हलवायची, म्हणजे खाली जी काही चटणी लागलेली असेल कढईला ती सुद्धा पाण्यासोबत छान मिक्स होते. आणि आता अगदी मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं भाजीला पूर्णपणे उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर रंग सुरेख येतो, मस्त अशी तरीदार भाजी तयार होते. तुम्ही बघू शकता ही मस्त अशी गिलक्याची भाजी खानदेशी पद्धतीने बनवून तयार झालेली आहे. गिलक्याची नेहमी 30 भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एक वेळा अशी ही खानदेशी पद्धतीने भाजी नक्की करून बघा. आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आपण वाटणामध्ये सुद्धा भरपूर कोथिंबीर वाटून घेतलेली आहे, तरी वरून अशी कोथिंबीर घालायची. दिसायला छान दिसते आणि चवीला मस्त लागते. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत सर्व करा, अप्रतिम लागते. आणि अशा प्रकारे मस्त ही खानदेशी पद्धतीने हिरवी पातळ गिलक्याची भाजी तयार आहे. त्यानंतर आता आपण बटाट्याचा घेंगा खास खानदेशी पद्धतीने कसा तयार करायचा ते बघूया. हा बटाट्याचा घेंगा तयार करण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी काही साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर इथे तव्यावर 1 चमचा भरून मी तेल घातलेलं आहे आणि आता तेलावर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथे एक मोठ्या आकाराचा मी कांदा घेतलेला आहे. कांदा तुम्ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर किंवा विस्तवावर जरी भाजून घेतला तरी चालणार आहे. कांदा भाजून झालेला आहे, प्लेटवर मी इथे काढून घेतला. त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, एक छोटी वाटी भरून किंवा 1 मोठा चमचा भरून आहे साधारण. आता खोबरं सुद्धा इथे मस्त असं भाजून घेतलेलं आहे. खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवा.
भाजून घेतलेलं हे खोबरं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर छान झणझणीत तिखट चवीच्या इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे. 6 मिरच्या आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं तेल घालून मिरचीसुद्धा व्यवस्थित भाजून घेतली. त्यानंतर एक मोठा चमचा भरून धणे घेतलेले आहे. धणे भाजून घ्यायचे आहे. मंद आचेवर छान इथे धणेसुद्धा भाजून झालेले आहे. आणि आता हे भाजलेले धणे सर्व साहित्यामध्ये इथे काढून घेतले. त्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. एक साधारण पाव चमचा इथे मी तांदूळ घेतलेले आहे. आता हे तांदूळसुद्धा मस्त भाजून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे चणा डाळसुद्धा घ्यायची आहे. तर अर्धा चमचा इथे मी चणा डाळ घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ तुम्ही एकत्रसुद्धा भाजून घेऊ शकता. मात्र तांदूळ बारीक असतात, ते भाजून लवकर होतात. डाळ भाजायला वेळ लागतो, म्हणून डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भाजायचे आहे. आता इथे यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे. 10-12 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि चटणी तयार करून घ्यायची आहे. छान बारीक मऊ अशी चटणी वाटून घ्यायची. त्यानंतर भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम झालं. यामध्ये फोडणीसाठी जिरं मोहरी घातलं आणि ही तयार करून घेतलेली चटणी आपल्याला घालायची आहे. मस्त अशी हिरवीगार ही चटणी तयार झालेली आहे. शेंगदाण्यांच्या भाज्या तयार करत असताना चटणी थोडीशी रवाळ वाटून घ्यायची. मात्र अशा पद्धतीच्या भाज्या तयार करत असताना चटणी अगदी छान बारीक वाटून घ्यायची, म्हणजे भाजी मस्त अशी मिळून येते आणि छान अशी तयार होते. आपण यामध्ये थोडेसे तांदूळ घातलेले आहे, थोडीशी चणा डाळ घातलेली आहे. त्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा मस्त येते. आता यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडी चटणी लागलेली होती म्हणून. आणि आता अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ही चटणी आपल्याला कलसून घ्यायची आहे. आता यामध्ये हळद घालायची. अर्धा चमचा हळद घातली. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीसाठी मीठ घालायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, आपण धणे भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे धणे पावडर इथे वेगळे घालायची गरज नाही. आता इथे तुम्ही बघू शकता, मस्त मंद आचेवर तेल सुटेपर्यंत ही चटणी मी तयार करून घेतलेली आहे किंवा शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये पुन्हा आपल्याला छान कळकळीत उकळतं असं गरम पाणी घालायचं आहे. भाजी तुम्हाला किती प्रमाणात हवी आहे त्यानुसार इथे पाणी घाला. तरी इथे साधारण 2 ग्लास पाणी मी घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता, भाजीला रंग अगदी मस्त आलेला आहे. छान तरीदार अशी भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहे. तर 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे. साल काढून घेतली आणि बटाटा अगदी परफेक्ट इथे कट करून घेण्याची गरज नाही. हातानेच तो थोडासा असा ओबळधोबळ जाळ बारीक हाताने चुरून घ्यायचा आणि असा हा चुरलेला उकडलेला बटाटा या भाजीमध्ये आपल्याला घालायचा आहे. आता भाजीला साधारण 10 ते 12 मिनटं अगदी पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे आणि परफेक्ट अशी ही मस्त खानदेशी पद्धतीने भाजी बनवून तयार होते. भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर भाजीला रंग छान येतो, तरी मस्त येते आणि भाजी थोडीशी दाटसर तयार होते. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत सर्व करा, अप्रतिम लागते. अशा पद्धतीने हा बटाट्याचा झिंगा इथे तयार झालेला आहे. आजचे हे तिघही मेनू आवडले असतील तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत आहात तर फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू. बाय बाय.